नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा घटना घेऊन आलेलो आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केल्यापासून अनेक दैदिप्यमान अशा प्रकारची विजय संपादन केलेली होती. मग अफजल खानास ठार मारणे असो, शाहिस्ते खानाची बोटे तोडणे असो, किंवा सुरतेवर स्वारी करून तिथून मोठी संपत्ती निर्माण करणं असो, अशा अनेक प्रसंगांच्या मधून आदिलशाही आणि मोगल दरबारातील मोठमोठे सेनापती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये अपयशी ठरलेले होते. आणि अशा सगळ्यानंतर एक मोठा प्रसंग जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आला तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी. आणि या स्वारीने शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा शिवाजी महाराजांना एका मोठ्या अपयशाचं तोंड हे बघावं लागलेलं होतं. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिर्झा राजा जयसिंगाची स्वारी, त्याने दिलेला पुरंदरचा वेढा आणि शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये घडून आलेला पुरंदरचा तह, या घटनेची माहिती आपण घेणार आहोत. खरं तर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्यानंतर औरंगजेब बादशाह प्रचंड संतापलेला होता आणि शिवाजी महाराजांचा बिमोड करणं हे त्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं ध्येय हे बनलेलं होतं. त्यामुळे 30 सप्टेंबर 1664 रोजी बादशहाच्या वाढदिवसाच्या निमित्त जो दरबार भरवण्यात आला, त्या भरविलेल्या दरबारामध्ये बादशहाने जयपूरचा राजा मिर्झा राजा जयसिंग याच्या नेतृत्वाखाली एका दख्खनेकडील मोठ्या मोहिमेची घोषणा केली. मिर्झा राजा जयसिंगाच्या सोबत दिलेर खान, दाऊद खान कुरेशी, राजा रायसिंग सिसोदिया, इहतिशाम खान, शेखजादा कुबदाद खान, राजा सुजनसिंह बुंदेला आणि जयसिंगाचा पुत्र किरतसिंग असे अनेक मोठमोठे सरदार हे मिर्झा राजाच्या सोबत या मोहिमेमध्ये त्यांनी सामील केलेले होते. खरं तर मिर्झा राजा हा बादशहाचा अत्यंत विश्वासू अशा प्रकारचा सरदार होता. हा राजपूत राजा ज्याने औरंगजेब बादशहाला बादशाही प्राप्त करण्याच्या वारसा हक्काच्या संघर्षामध्ये मदत केली आणि त्यामुळे औरंगजेब हा बादशहा बनू शकलेला होता. असं असताना देखील बादशहा औरंगजेबाचा मिर्झा राजा जयसिंगावर पूर्ण विश्वास नव्हता. कारण मिर्झा राजा जयसिंग हा राजपूत म्हणजे हिंदू सरदार होता आणि शिवाजी महाराज हे देखील एक हिंदू सरदार होते आणि त्यामुळे एका हिंदू सरदाराच्या किंवा हिंदू राजाच्या विरोधामध्ये आपण ज्या राजपूत राजाला पाठवत आहोत ते दोघेही हिंदू असल्या कारणामुळे जर दोघांमध्ये समेट घडून आला तर मोगली राज्याकरता ते संकटदायी ठरणार होतं. आणि म्हणून दिलेर खान नावाचा आपल्या विश्वासातील आणखी एक सरदार हा मिर्झा राजा जयसिंगाच्या सोबत हा औरंगजेब बादशहाने पाठविलेला होता. औरंगजेब जरी साशंक असला तरी देखील मिर्झा राजा मात्र औरंगजेबाशी अत्यंत स्वामिनिष्ठ असणारा अशा प्रकारचा सेवक होता. आता हा मिर्झा राजा जयसिंग कोण होता आणि या मिर्झा राजालाच शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगजेब बादशहाने का पाठविलं याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हा मिर्झा राजा जो वयाच्या 8व्या वर्षी मोगलांचा मनसबदार बनला, वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. मध्य आशियापासून ते विजापूरपर्यंतच्या अनेक मोहिमांच्या मध्ये मिर्झा राजा जयसिंग सहभागी झालेला होता. तो अत्यंत दूरदर्शी, प्रखर बुद्धीचा
असल्या कारणामुळे औरंगजेब बादशहाला त्याच्यावर खूप विश्वास वाटत होता. रणनीती आणि राजनीती या दोन्हीमध्ये त्याची बरोबरी करू शकेल असा एकही उमराव मोगल बादशाहीमध्ये नव्हता. आणि जयसिंगाकडे आजवर कोणतीही जबाबदारी सोपविली आणि ती पूर्णत्वास गेली नाही असं आजपर्यंत कधीही घडलेलं नव्हतं. आणि म्हणून जिथे शाहिस्ते खान अपयशी ठरला, जिथे शहजादा मुअज्जम अपयशी ठरला, जिथे जसवंत सिंग काही करू शकला नाही, त्या ठिकाणी मिर्झा राजा जयसिंग याची नेमणूक ही बादशाह औरंगजेबाने केलेली होती. आता मिर्झा राजालाच नेमलं का हा जसा भाग होता, तसाच मिर्झा राजाच्या मोहिमेचे हेतू काय होते, कुठल्या कारणासाठी म्हणून मिर्झा राजाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पाठवलं होतं, याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बादशाह औरंगजेब खरं तर स्वतःच या मोहिमेला निघणार होता. ही मोहीम त्याला स्वतः फत्ते करायची होती. परंतु बादशाह शहाजहान जो कैदेमध्ये होता, त्या बादशाह शहाजहानची म्हणजे औरंगजेब बादशहाच्या पित्याचं निधन अजून काही झालेलं नव्हतं आणि शहाजहानला मानणारा एक मोठा वर्ग अजूनही लष्करामध्ये होता. जर आपण दक्षिणेच्या मोहिमेवर गेलो तर लष्करातील किंवा दरबारातील अनेक उमराव जे आहेत ते उमराव आपल्या विरोधामध्ये उठाव करतील आणि शहाजहानला पुन्हा मोगल बादशाह म्हणून गादीवर विराजमान करतील, अशा प्रकारची भीती औरंगजेबाला वाटत असल्या कारणामुळे औरंगजेबाने स्वतः या मोहिमेवर जाण्याचा विचार मागेच टाकला आणि त्याऐवजी आपल्या दरबारातील सर्वोत्तम एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा असणारा मिर्झा राजा जयसिंग यास या मोहिमेवर पाठवायचं ठरवलं. आता एवढी मोठी मोहीम का औरंगजेबाने काढली याचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला शिवाजी महाराजांनी जी काही आगळीक केलेली होती, म्हणजे शाहिस्तेखानाची बोटं तोडणं असो, हा शाहिस्तेखान खुद्द बादशहाचा मामा होता. इतकंच नाही तर जहाआरा ही जी काही त्याची बहीण होती, त्या बहिणीकरता म्हणून चोळी बांगडी करता, तिच्या खाजगी खर्चाकरता म्हणून सुरतेचं उत्पन्न बादशहाने दिलेले होतं, जे सुरत शहर मोगल बादशाहीचं नाक म्हणून ओळखलं जात असे. त्या सुरतेची प्रचंड मोठी लूट ही शिवाजी महाराजांनी केलेली होती. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी मोगली राज्यातील अनेक ठाण्यांवर आक्रमण करायला सुरुवात केलेली होती. औरंगाबाद पर्यंतच्या प्रदेशावर मराठ्यांनी हल्ले चढवलेले होते आणि या सगळ्या आगळिकीच्या बद्दल शिवाजी महाराजांना त्याला शिक्षा करायची होती. इतकंच नाही तर मक्केला जाणारी जी काही जहाजं होती, या जहाजांवर मराठी आरमार, मराठी जहाजं लष्करी हे हल्ले चढवित होते आणि त्यामुळे एक नव्याने उदयास येऊ पाहणारी हिंदू सत्ता, ज्या सत्तेची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांनी स्वतःचं घोडदळ, पायदळ, किल्ले, आरमार, संपत्ती ही सर्व राज्यांग निर्माण केलेली आहेत, अशा नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या मराठी सत्तेचं, हिंदू सत्तेचं समूळ उच्चाटन करणं हे मिर्झा राजा जयसिंगाच्या मोहिमेचं मुख्य कारण होतं किंवा त्याचा मुख्य उद्देश जो होता तो हा होता. जयसिंग दक्षिणेस जायला निघाला, औरंगाबादेस आला आणि औरंगाबादेस येऊन शहजादा मुअज्जम जो दक्षिणेचा सुभेदार होता त्याची भेट त्याने घेतली. त्यामध्ये दक्षिणेच्या या मोहिमेच्या संबंधाने चर्चा करून 3 मार्च 1665 रोजी मिर्झा राजा जयसिंग हा पुण्यास येऊन पोहोचला. आता पुण्यास आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेची सूत्र जसवंत सिंगाकडे होते. आपल्याला मागे पण आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं की सुरतेला शिवाजी महाराज जेव्हा निघाले मोहिमेकरता त्यावेळेला सिंहगडाला म्हणजे कोंढाण्याला मिर्झा राजा जसवंत सिंग जो आहे तो जसवंत सिंग हा वेढा देऊन बसलेला होता.
या जसवंत सिंगाकडून दक्षिणेच्या मोहिमेची सगळी सूत्र ही मिर्झा राजा जयसिंगाने घेतली आणि मग त्यानंतर शिवाजी महाराजांना एकटं पाडून त्याचे जेवढे काही शत्रू आहेत त्यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न हा मिर्झा राजा जयसिंगाने सुरू केला. याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती की आदिलशहा शिवाजी महाराजांना मदत करतो की काय, ही एक भीती मिर्झा राजाच्या मनात होती. त्याने आदिलशहाला दम भरला आणि सांगितलं की जर तुम्ही शिवाजी महाराजांना मदत केलीस, तू तर शिवाजीला मदत केलीस तर आम्ही तुझ्या राज्यावर आक्रमण करू आणि या प्रकरणामध्ये तू जर आमची बाजू घेशील तर मोगल बादशहाला तुला जी काही खंडणी द्यायची आहे त्या खंडणीमध्ये सूट देऊ. मी बादशहाला विनंती करेन आणि विनंती करून त्या खंडणीमध्ये सूट मिळवून देण्याचं आश्वासन हे मिर्झा राजांनी आदिलशहाला दिलं. त्यामुळे आदिलशाही सैन्य हे मोगलांच्या बाजूने या मोहिमेमध्ये सहभागी झाले. याशिवाय पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी, वेंगुर्ल्याचे डच, सुरतचे इंग्रज या सर्वांना त्यांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. सिद्धी हा शिवाजी महाराजांचा किंवा मराठ्यांचा हाडवैरीच होता. त्यामुळे ही त्याच्यासाठी चालून आलेली एक संधी होती आणि त्याने लगेच कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हल्ले करायला सुरुवात केली. इंग्रजांनी तटस्थतेची भूमिका घेतली. पोर्तुगीजांनी वर मिर्झा राजा जयसिंगाला आपण तुमच्या सोबत आहोत असं दाखवलं, परंतु आतून तो शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काहीसा त्यांच्या बाजूचा कल असलेला किंवा या सगळ्या मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांची बाजू घेणारा अशा प्रकारचा एक धोरणाचा भाग त्यांनी घेतला. त्यानंतर मिर्झा राजा जयसिंगांनी कर्नाटकातील पाळेगारांना आपल्याला येऊन मिळायला लिहिलं. बेदनूरचा आणि बसवापट्टणचा नायक हे मिर्झा राजा जयसिंगाला येऊन मिळाले. या दोन्ही नायकांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मिर्झा राजाला मदत करायचं ठरवलं. त्यानंतर चंद्रराव मोरे ज्यांची जावळी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली होती, त्या चंद्रराव मोऱ्यांचे वंशज त्याच्यामध्ये बाजी चंद्रराव व अंबाजी गोविंदराव मोरे हे जयसिंगाला येऊन मिळाले. अफजल खानाचा पुत्र फाजल खान, कल्याणच्या उत्तरेकडील कोळी राजा, जव्हारचा राजा असे अनेक स्थानिक लहान मोठे राजे सरदार हे मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मदत करण्यासाठी म्हणून एकत्रित आले. आता त्यानंतर मिर्झा राजाने दक्षिणेकडील मोहिमेमध्ये केवळ मोहिमेची सूत्र हाती घेतली नाहीत, तर त्याबरोबरच या मोहिमेतील दक्षिणेतील कारभाराची सूत्र देखील बादशहाकडून मिर्झा राजा जयसिंगांनी मिळवलेली होती. याचं कारण असं की मोहिमेवरच केवळ आपला अधिकार न राहता एखाद्या ठिकाणचा सरदार बदलायचा असेल, जहागीरदार बदलायचा असेल, एखाद्या अधिकाऱ्याची बदली करायची असेल, एखाद्या अधिकाऱ्याची बढती करायची असेल, एखाद्याला एखाद्या ठिकाणाहून काढून दुसरीकडे पाठवायचं असेल, तर अशा सर्व गोष्टी करण्यासाठी कारभाराची सूत्र जी हाती लागतात ती बादशहाकडून त्याने मिळवलेली होती. आणि अशा पद्धतीने त्याने या दोन्ही अधिकाराची प्राप्ती केल्या कारणामुळे दक्षिणेचा जो काही मोगल सुभेदार होता तो मोगल सुभेदार देखील मिर्झा राजा जयसिंगाच्या मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नव्हता. तो राजपुत्र असला तरी, शहजादा असला तरी देखील. आणि त्यानंतर पुण्याहून मोहीम चालवायला त्यांनी सुरुवात केली. औरंगजेब बादशहाने मिर्झा राजा जयसिंगाला सर्वप्रथम तुम्ही कोकणात घुसा असं सांगितलेलं होतं, परंतु शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांची जी काही ताकद आहे ही ताकद ही त्यांच्या गडकोटांमध्ये आहे, जे दुर्गांच्या मध्ये आहे, डोंगरी किल्ल्यांच्या मध्ये आहे.
हे मिर्झा राजा जयसिंगांनी चांगलं ओळखलेलं होतं. त्यामुळे बादशहाने कोकणात घुसायला सांगितलेलं असताना देखील मिर्झा राजा जयसिंग बादशहाचा आदेश न मानता शिवाजी महाराजांचे गडकोट घ्यायचे असा निर्णय घेतो आणि पुरंदरला वेढा देण्याची त्याने ठरवलं. पहिली मोहीम आखली आणि पुरंदरला वेढा द्यायला त्यांनी दिलेर खानाला सांगितलं. पुण्याहून पुरंदरच्या जवळ असलेल्या सासवड या ठिकाणी त्याने आपली छावणी देखील हलवली. म्हणजे पुरंदरपासून 4 मैलावर सासवडजवळ तो आपली छावणी टाकून उभा राहिला. दिलेर खानाला त्याने पुरंदरला वेढा द्यायला सांगितलं. खरं तर पुरंदर हा जोड किल्ला होता. रुद्रमाळ किंवा वज्रगड आणि पुरंदर अशा 2 किल्ल्यांचा मिळून तो बनलेला होता. आणि मग दिलेर खानाने या दोन्ही किल्ल्यांना वेढा दिला. स्वतःची छावणी या किल्ल्याच्या मध्यभागी टाकली. किल्ल्याच्या भोवती किरतसिंग, तुर्कताज खान, राजा रणसिंग गौड, करण राठोड, दाऊद खान, राजा रायसिंग राठोड यांनी आपल्या छावण्या टाकल्या आणि किल्ल्याला जो वेढा दिलेला होता तो वेढा अधिकाधिक घट्ट करायला त्यांनी सुरुवात केली. वेढा देऊन बसलेल्या सैनिकांमध्ये एक स्फूर्ती निर्माण करण्यासाठी म्हणून मिर्झा राजाने आपली स्वतःची छावणी किल्ल्याच्या जवळ, पायथ्याच्या जवळ आणून सासवडहूनही हलवून तो तिथे आला. अब्दुल्ला खान, फतेह लष्कर यासारख्या अजस्त्र तोफा या किल्ल्यावर मारा करू लागल्या, आग ओकू लागल्या. त्यामुळे वज्रगडाचे म्हणजे रुद्रमाळचे बुरुज हे ढासळायला लागले. मराठी तितक्याच त्वेषाने लढत होते. परंतु 13 एप्रिल 1665 रोजी रुद्रमाळचा एक बुरुज ढासळला आणि तो दिलेर खानाच्या ताब्यात गेला. त्यानंतर 14 एप्रिलला मोगली सैन्याने रुद्रमाळच्या बाले किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला आणि मराठ्यांचा तीव्र प्रतिकार मोडून काढत त्यांनी रुद्रमाळ हा जो काही किल्ला होता हा किल्ला जिंकून घेतला. आता यानंतर खरं तर किल्ल्यावर असणाऱ्या सैनिकांना मोगल ठारही मारू शकत होते किंवा पकडून गुलाम म्हणूनही विकू शकत होते, कैदीही बनवू शकत होते. परंतु मिर्झा राजा जयसिंगांनी मात्र तसं काही केलं नाही आणि त्याऐवजी असं धोरण राबविलं की या सगळ्यांना जीवनदान देऊन तिथून निघून जायला परवानगी दिली. त्यातील काही जणांचा सत्कार देखील त्याने केला. हेतू हा होता की रुद्रमाळचं उदाहरण पुढे ठेवून पुरंदरचा जो काही किल्ला आहे या किल्ल्यावर असणाऱ्या मराठ्यांच्या समोर हे उदाहरण ठेवायचं आणि त्या किल्ल्यातील सैनिकांनी देखील आपल्याला जीवदान मिळावं यासाठी म्हणून किल्ला आपल्या ताब्यात द्यावा अशी त्याची त्या पाठीमागची भूमिका होती. परंतु मराठे काही लेचेपेचे थोडेच होते. रुद्रमाळ जरी पडला तरी पुरंदर मात्र अतिशय द्वेषाने लढत होता. या पुरंदरचा जो किल्लेदार होता मुरारबाजी, हा मुरारबाजी अतिशय द्वेषाने किल्ला लढवत होता. बुरुज ढासळत आहे तर ढासळलेले बुरुज तटभिंती बांधत तो किल्ला लढवतोय. आता हा पुरंदर जो आहे त्या पुरंदरला वेढा देऊन बसलेल्या दिलेर खान आणि दाऊद खान या 2 सरदारांच्या मध्ये वाद निर्माण झाला. दिलेर खानाने मिर्झा राजा जयसिंगाकडे तक्रार केली की दाऊद खान कामचुकार आहे, काम करत नाही, नीट काम करत नाही. आणि मग अशा वेळेला मिर्झा राजांनी वेढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शिथिलता येऊ नये यासाठी म्हणून दाऊद खानाला वेढ्यातून बाजूला काढला आणि काढून त्याला स्वराज्यातील मुलुखाची लुटालूट करायला पाठवलं. दाऊद खान हा राजा रायसिंग, सरजा खान, अमरसिंग चंदावत इत्यादी सेनापतींना सोबत घेऊन
राजगड, सिंहगड, रोहिडा या परिसरामध्ये लुटालूट करत फिरायला लागला. त्याचप्रमाणे कुतुबुद्दीन व लोधी खान हे देखील उत्तरेच्या भागात उतरले आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करायला सुरुवात केली, गावं लुटायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक गावं ही उद्ध्वस्त होऊन गेली. खरं तर मराठे जागोजागी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. लोहगडाच्या पायथ्याशी मराठे व मोगल यांच्यामध्ये मोठी लढाई झाली, परंतु त्यात मराठ्यांचा पराभव झाला आणि मोगल मात्र विजयी झाले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मराठे सर्वत्र अपयशी ठरत होते असातला भाग नाही, परंतु सिंहगडाच्या वेढ्यावर काही परिणाम होईल अशा प्रकारचा विजय हा काही मराठ्यांना प्राप्त होत नव्हता. आणि मग मराठ्यांनी उत्तरेमध्ये घुसून मोगली राज्यावर आक्रमण करून मोगलांच्या राज्यामध्ये गोंधळ निर्माण करावा असा प्रयत्न केला. परंतु मिर्झा राजा जयसिंग हा अतिशय हुशार, चाणाक्ष अशा प्रकारचा, अनुभवी, मुत्सद्दी अशा प्रकारचा सरदार होता आणि त्याने मराठे उत्तरेत मोगली राज्यावर आक्रमण करतील याची जाणीव ठेवून त्या भागामध्ये आपले सरदार नेमलेले होते व त्यांनी मराठ्यांना उत्तरेमध्ये जाऊ दिलं नाही, मोगली राज्यावर आक्रमण करू दिलं नाही. आणि त्यामुळे मोगलांना पराभूत करता येईल अशा प्रकारची एकही गोष्ट मराठ्यांच्या हाती लागत नव्हती. किल्ल्याच्या बाहेर पडून रात्री अपरात्री मराठी सैन्य किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ले चढवत होतं. तिथे असणाऱ्या ज्या काही तोफा आहेत त्या तोफांच्या मध्ये जिथून वात लावली जाते त्या छिद्रांच्या मध्ये खिळे ठोकून या तोफा निकामी करण्याचं काम मराठे करीत होते. परंतु अशा छोट्या मोठ्या लढाईंनी काही मोठा परिणाम हा या मोहिमेवर किंवा या वेढ्यावर होईल अशा प्रकारची स्थिती नव्हती. आणि मग पुरंदरचे बुरुज ही हळूहळू ढासळायला लागलेले होते. हा किल्ला फार काळ तग धरेल अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नव्हती. आणि मग एके दिवशी मुरारबाजी याने अचानक वेढा देऊन बसलेल्या मोगली सैन्यावर आणि खासा दिलेर खानावर जोरदार अशा प्रकारचा हल्ला चढवला. 700 सैनिक सोबत घेऊन मुरारबाजी किल्ल्यातून बाहेर पडतो आणि हजारो सैन्याचा वेढा असलेल्या या वेढ्याच्या प्रमुखावर म्हणजे खुद्द दिलेर खानावरच जोरदार अशा प्रकारचा हल्ला चढवतो. त्याचा वेग आणि तीव्रता इतकी मोठी असते की दिलेर खानाला सुद्धा 4 पावलं माग जाण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. या लढाईमध्ये मोगलांची 500 माणसं म्हणजे 500 सैनिक हे मारले जातात. बेभान होऊन लढणारा मुरारबाजी पाहिल्यानंतर त्याचा पराक्रम बघून दिलेर खानास देखील असं वाटतं की अरे किती मर्दानी, किती पराक्रमी शूरवीर आहे, काय लढतोय, असा मर्दानी गडी, असा योद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. आणि म्हणून दिलेर खान मुरारबाजीला असं म्हणतो की अरे तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई आहे आणि तू माझ्याकडे आला तर काय करेन, तुझं नावाज येतो, तू ये माझी बाजू घे, तुझा मोठा गुणगौरव करतो आणि तुझ्यासारखा मर्दाने शिपाई गडी हा आमच्याकडे असायला पाहिजे, असं दिलेर खान हा मुरारबाजीला म्हणतोय. आणि हे ऐकल्यानंतर मुरारबाजी जो म्हणतो त्याची ती विधानं, त्याचं ते म्हणणं मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं आहे. मुरारबाजी म्हणतो अरे तुझा कौल म्हणजे काय, मी शिवाजी राजाचा शिपाई आहे, तुझा कौल घेतो की काय. आपण त्याला कौल घे म्हणतो आहोत आणि तो आपला कौल घेत नाही, आपल्या बाजूला येत नाही. हे पाहून दिलेर खान संतापतो आणि तो बाण चालवितो आणि तो बाण मुरारबाजीच्या वर्मी लागतो. मुरारबाजी
रणांगणी ठार होतात. आता मुरारबाजी पडलेला पाहून खुद्द दिलेर खानाला हे असं वाटतं की अरे खूप मोठा शिपाई गडी गमावला. तो असं म्हणतो, असा शिपाई खुदाने पैदा केला. काय स्वामीनिष्ठा आहे पा, असामान्य अशा प्रकारची स्वामीनिष्ठा. अतिशय स्वातंत्र्यासाठी सामान्यातून असामान्य अशा प्रकारची प्रतिभा असणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. कुठल्याही प्रकारची वतन जहागिरी वगैरे न देता स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची प्रेरणा ही त्यांच्यामध्ये निर्माण केली. एक मोगल अधिकारी म्हणतोय माझ्या बाजूला ये, तुझा गुणगौरव करतो, तुझा सत्कार करतो, पाहिजे तो देतो. परंतु तो म्हणते मी शिवाजी राजाचा शिपाई आहे, तुझा कौल नाही घेणार. तत्वासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी प्रसंगी प्राणाचं बलिदान करू, कुठल्याही मोहाला बळी पडणार नाही, अशी अनेक स्वामीनिष्ठ माणसं शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. म्हणून हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं होतं. मुरारबाजीच्या सोबत या झटापटीमध्ये, या युद्धामध्ये 300 मावळे हे ठार झाले. आणि मग इतर मावळे पुन्हा किल्ल्यावर परतले. किल्लेदार मुरारबाजी धारातीर्थी पडलेला आहे, परंतु तरी देखील हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन करायला मराठे तयार नाही. काही मोजकच सैनिक आता पुरंदरवर राहिलेला आहे, परंतु त्यानंतर सुद्धा ते सैनिक एक मुरारबाजी पडला म्हणून काय झालं, आम्ही काय कमी आहोत काय, आम्हीही मुरारबाजी संपराक्रमी आहोत, त्याच्याच प्रमाणे जिद्द ठेवून लढतो आहोत आणि आम्ही शिवाजी राजांचे शिपाई आहोत. म्हणून मोगलांच्या बरोबर पुन्हा जो काही झगडा आहे, जो लढा आहे, तो त्यांनी आरंभला. परंतु किल्ल्यावरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चाललेली होती. किल्ल्यावरची संख्याही कमी होत चाललेली होती. किल्ल्याच्या खालचे जवळजवळ 5 बुरुज हे शत्रूंच्या ताब्यात गेलेले होते आणि त्यामुळे किल्ला कधी शत्रूंच्या ताब्यात जाईल हे सांगता येत नव्हतं. प्रत्यक्षामध्ये मोगलांच्या आक्रमणाच्या काळामध्ये किल्ल्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक लोकांनी, त्याच्यामध्ये स्त्रिया, बालक, वृद्ध या सगळ्यांनी किल्ल्यावर आश्रय घेतलेला होता. जवळजवळ 7,000 माणसं ही किल्ल्यावर आश्रयाला होती. जर किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला तर किल्ल्यावर असणाऱ्या या 7,000 लोकांचं काय होणार, किल्ल्यावरच्या सैनिकांचं काय होणार. मग युद्धाच्या उन्मादामध्ये मोगल त्यांची सरसहा कत्तल करतील का, का त्यांना पकडून गुलाम म्हणून विकलं जाईल, असे अनेक प्रश्न शिवाजी महाराजांच्या मनासमोर होते. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला युद्ध चालू ठेवून या सर्वांचे प्राण खर्ची घालणं योग्य नाही. म्हणून शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगाला तह करण्याचा संदेश पाठवतात. खरं तर शिवाजी महाराजांनी हा संदेश पाठवला त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंग त्यास तयार झाला नाही. कारण औरंगजेब बादशहा तो वचन देऊन आलेला होता की शिवाजीचा समूळ नाश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मग अशा वेळेला तो वाटाघाटीस तयार नाही हे पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की जर मिर्झा राजा जयसिंग वाटाघाटीस तयार झाला नाही तर आपण आदिलशहाला जाऊन मिळायचं आणि आदिलशहाशी संगनमत करून त्याच्याबरोबर आघाडी करून, युती करून आपण मोगलांच्या विरोधामध्ये आघाडी उघडायची. गुप्तहेरांच्या गर्वी मिर्झा राजा जयसिंगाला ही बातमी समजली की शिवाजी आदिलशहाला जाऊन मिळायचं म्हणतोय. आता मिर्झा राजा जयसिंगाच्या पुढे प्रश्न उभा राहिला, जर शिवाजी जाऊन आदिलशहाला मिळाला, आदिलशहा बरोबर त्यांनी युती केली
आणि त्यांनी संयुक्त आघाडी जर उघडली तर दक्षिणेकडची आपली ही जी काही मोहीम आहे, ही मोहीम बराच काळ चालण्याची शक्यता आहे. आणि आता आपण जे काही यश मिळवलेलं आहे ते यश कदाचित आपल्या हातून निसटूनही जाऊ शकतं. आणि म्हणून आदिलशहा आणि शिवाजी महाराज एकत्रित आले नाही पाहिजेत, तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या बरोबर तह करावा लागेल, अशी एकूण भूमिका त्यांनी घेतली. आणि मग तो तहाला तयार झाला. 20 मे 1665 रोजी महाराजांचा वकील रघुनाथ बल्लाळ अत्रे हा मिर्झा राजा जयसिंगाला जाऊन भेटला. तेव्हा जयसिंगांनी शिवाजी महाराजांनी बिनशर्त शरणागती स्वीकारायला पाहिजे असं सांगितलं. जयसिंगाकडून शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी घेऊन शिवाजी महाराजांचा वकील परत आला. आणि मग 11 जून 1665 रोजी शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये भेट घडून आली. आता शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगाच्या भेटीला गेल्यानंतर मिर्झा राजांनी त्यांचं मोठं स्वागत केलं. परंतु शाहिस्ते खानाच्या जनानखान्यात प्रवेश करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करणं, त्याचं नशीब चांगलं म्हणून बोटावर भागलं. भेटायला आलेल्या अफजल खानासारख्या अजस्थ प्रचंड देह तक्ती शक्ती असलेल्या सरदारास शिवाजी महाराजांनी ठार मारलेलं होतं. त्यामुळे एक प्रकारची भीती मिर्झा राजाच्या मनात देखील होती. तो शिवाजी महाराजांचं स्वागत करतोय, परंतु त्याच वेळेला त्याच्या आजूबाजूला नंग्या तलवारी घेतलेले रजपूत सैनिक मात्र कड करून उभे आहेत. आणि शिवाजी महाराज हे मिर्झा राजाच्या छावणीत प्रवेश करतात. किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या दिलेर खानाला इशारा करण्यात आला की शिवाजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. मोगलांनी लगेच मोठ्या द्वेषाने जोरदार हल्ला हा पुरंदरवर चढवला. शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी पुरंदर तुम्हाला द्यायला तयार आहे. मिर्झा राजा जयसिंग म्हणाले, पुरंदर तुम्ही द्यायचा प्रश्न येतोच कुठे, तो तर आम्ही जिंकून घेतलेला. कोणत्याही क्षणी तो आमच्या ताब्यामध्ये येईल. आणि मग तो आमच्या ताब्यात आल्यानंतर आमचे सैनिक किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर सरसकट सगळ्यांची कत्तल करते. खरं तर ही भीती शिवाजी महाराजांना होतीच. आणि मग शिवाजी महाराज पुरंदर द्यायला तयार झाल्यानंतर मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांना असं म्हणतो की तुमच्याकडे बादशहाला नजर करायला, भेट द्यायला अनेक किल्ले आहेत. ते किल्ले तुम्ही बादशहाला दिले पाहिजेत आणि ते देणार असाल तरच हा वेढा थांबेल, हे युद्ध थांबेल. आणि मग त्यानंतर आपले अधिकारी मोगल सरदार गाझीबेगच्या सोबत शिवाजी महाराजांनी पाठविले आणि किल्ल्यावरील सैनिकांना किल्ला मोगलांच्या स्वाधीन करायला सांगितलं. आणि अशा रीतीने पुरंदर हा मोगलांच्या ताब्यात केला. आता पुरंदरचा तह होत असताना उभयतांमध्ये मिर्झा राजा जयसिंगाला सर्वच किल्ले हवे होते. शिवाजी महाराजांकडे जेवढे किल्ले आहेत तेवढे सगळेच्या सगळे किल्ले आपल्याला मिळायला पाहिजेत असं त्याला वाटत होतं. आणि शिवाजी महाराजांना आपण मिर्झा राजाच्या विरुद्ध विजयी होऊ शकत नाही, ही मोहीम अधिक काळ चालविणं हे आपल्यासाठी आणि स्वराज्यासाठी अपायकारक आहे. म्हणून आपलं अस्तित्व जेवढं अधिकाधिक राखता येईल तेवढं राखण्याचा प्रयत्न शिवाजी महाराज करत होते. आणि त्यामधून 14 जून 1665 रोजी दोघांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या. सुरुवातीला वाटाघाटीस तयार नसणारा जयसिंग हा अखेरीस तयार झाला. आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी बादशहास 23 किल्ले आणि त्याखालील 4 लक्ष होणाचा मुलूक द्यावा असं ठरलं. आता शिवाजी महाराजांच्याकडे केवळ 12 किल्ले आणि 1 लक्ष होणाचा मुलूक राहणार होता.
म्हणजे 5 लक्ष होणाच्या मुलुखापैकी 4 लक्ष होणाचा मुलूक म्हणजे जवळजवळ 80% राज्य हे शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावं लागलं आणि 20% म्हणजे 1 लक्ष होणाचा मुलूक हा शिवाजी महाराजांच्याकडे प्रत्यक्षामध्ये राहिला. मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजी महाराजांनीच मोगलांची मनसबदारी स्वीकारावी असं वाटत होतं, परंतु आपल्या बुद्धिचातुर्याच्या साह्याने शिवाजी महाराजांनी ही मनसबदारी स्वतः घेणं टाळलं आणि त्याऐवजी राजपुत्र म्हणजे आपल्या मुलगा संभाजी याला 5,000 मनसबदारी देण्याचं त्यांनी ठरवलं. दक्षिणेकडील सुभेदाराच्या हाताखाली शिवाजी महाराजांना यापुढील कालखंडामध्ये मोहिमांमध्ये सहभागी व्हावं लागणार होतं. इतकंच नाही तर आणखी एक गोष्ट या पुरंदरच्या तहामध्ये महत्त्वपूर्ण होती, तीही की तळकोकणातील 4 लक्ष होणाचा मुलूक आणि बालाघाटातील 5 लक्ष होणाचा मुलूक जर मोगल बादशहाने संमती दिली तर तो शिवाजी महाराजांना दिला जाईल आणि त्या बदल्यात शिवाजी महाराजांनी प्रतिवर्षी 3 लक्ष होऊन याप्रमाणे 40 लक्ष होऊन मोगल बादशहाला द्यायचे होते. प्रत्यक्षामध्ये हा मोगलांचा प्रदेश नव्हता, हा आदिलशाहीच्या वर्चस्वाखाली असलेला प्रदेश होता आणि हा 9 लक्ष होणाचा मुलूक शिवाजी महाराजांनी स्वतःचं सैन्य वापरून जिंकून घ्यायचा होता आणि तो जिंकून घेऊन आदिलशहाच्या बरोबर लढाई करून तो जिंकून घेतल्यानंतर त्याच्याबद्दल औरंगजेबाला 40 लक्ष होऊन द्यायचे होते. प्रदेश कोणाचा? आदिलशहाचा. जिंकून कोण घेणार? शिवाजी महाराज. युद्धात सैन्य कोणाचं कामी येणार? शिवाजी महाराजांचं. आणि त्या बदल्यात पैसे कोण कोणाला देणार? तर शिवाजी महाराज औरंगजेबाला. याच्यामध्ये मिर्झा राजा जयसिंगाच्या ठिकाणी असलेली बुद्धी चातुर्यता जी काय आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकते. खरं तर हा पुरंदरचा तह हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठं अपयश होतं. आजवर असं अपयशाचं तोंड कधीही शिवाजी महाराजांनी पाहिलेलं नव्हतं. कुठलीही मोहीम हाती घ्यावी आणि ती मोहीम फत्ते करावी, त्यात विजयश्रीने माळ घालावी शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये, अशी स्थिती आजपर्यंत राहिलेली होती. आणि असं असताना मग सिद्दी जोहर असेल, अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, मुअज्जम असेल, जसवंत सिंग असेल, असे अनेक सरदार शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आदिलशाही आणि मोगल या दोन्ही दरबाराकडून पाठवले गेले. त्या सगळ्यांना आसमान दाखवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. मिर्झा राजा जयसिंगास भेटल्यानंतर देखील शिवाजी महाराज मिर्झा राजाला काय म्हणतायत? अरे तुम्ही हिंदू आहात, मी हिंदू आहे आणि मोगलांच्या राज्यासाठी काय म्हणून लढताय? आपण दोघे एकत्रित येऊया आणि दोघांनी मिळून एकत्रित येऊन मोगल बादशाहीच नष्ट करून टाकू. उत्तरेकडे तुम्ही राज्य करा, दक्षिणेकडे आम्ही करतो आणि अशा रीतीने संपूर्ण हिंदुस्थानांमध्ये हिंदूंचं राज्य, त्या त्या भागातील स्थानिक राजांचं राज्य हे निर्माण होईल, अशी व्यवस्था आपण दोघांनी मिळून करूया असं आवाहन ते मिर्झा राजा जयसिंगाला करतायत. परंतु मिर्झा राजा जयसिंग हा धर्माने हिंदू असला तरी तो अतिशय स्वामीनिष्ठ अशा प्रकारचा राजा आहे आणि त्यामुळे तो कुठल्याही प्रकारची गद्दारी औरंगजेबाबरोबर करत नाही. परंतु जर त्याने मान्य केलं असतं तर मोगल बादशाही कदाचित येथेच संपुष्टात आली असती. उत्तरेत राजपूत राजांनी एकत्रित येऊन आघाडी उघडली असती आणि दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध एकाच वेळेला आघाडी उघडली असती तर मोगली राज्यच कदाचित नष्ट होऊन गेलं असतं. परंतु इतिहासामध्ये जर तरला असं झालं असतं तर तसं झालं असतं तर याला काहीही अर्थ असत नाही. शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा पराभव, विषाने भरलेला शिगोशीग भरलेला हा पेला शिवाजी महाराजांनी प्याला आणि तो पिऊन पचविला. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. मिर्झा राजा जयसिंगाला असं वाटत होतं की आता 12 किल्ले आणि 1 लक्ष होणाचा मुलूक या साह्याने शिवाजी काय करणार? त्याचे 23 किल्ले आणि 4 लक्ष होणाचा मुलूक तर आपण परत घेतलाय, त्याच्याकडून घेतलाय आणि त्यामुळे
शिवाजी महाराज आता काही करू शकणार नाहीत एवढ्या त्रोटक सामग्रीनिशी, असं जरी मिर्झा राजाला वाटत असलं तरी तो मिर्झा राजाचा शिवाजी महाराजांच्या बद्दलचा असलेला जो काही विचार होता तो खोटा ठरविण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तो शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही, शिवाजी महाराजांचा परिचय नीटसा त्याला झाला नाही, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्याला समजलं नाही. आणि मग शिवाजी महाराजांनी हा विषाने भरलेला शिगोशी काठा पेला जो आहे तो विषाचा पेला पचविला आणि पचवून पूर्वीहून मोठं राज्य हे नंतर त्यांनी निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून संकट जेव्हा म्हणतो, मला बऱ्याच वेळेला तरुण मुलांच्या आत्महत्यांचा प्रश्न वगैरे मनामध्ये येतो, त्यावेळेला खूप वाईट वाटतं की महाराष्ट्रामधील तरुण आत्महत्या करतात. काय, कुणाला परीक्षेमध्ये मार्क कमी पडलं, कुणाचा प्रेमभंग झाला, कुणाचं आणखी काय झालं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलेलो आहोत. असं मरायचं ठरवलं असतं, अवघड प्रसंग आल्यानंतर, कठीण प्रसंग आल्यानंतर शिवाजी महाराजांना किती वेळा मरावं लागलं असतं. खरा पुरुषार्थ कशामध्ये आहे? जो संकटांवर मात करतो, संकटांवरच चालून जातो आणि विजयश्रीची माळ स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतो, तो खरा वीरपुरुष असतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा प्रसंग, हा अतिशय खडतर कठीण अशा प्रकारचा प्रसंग असला तरी देखील हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण दर्शविणारा. अरे सर्वस्व गमावून बसलोय, एक एक किल्ला जिंकण्यासाठी अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलंय आणि अहोरात्र लढून अनेक वीरांच्या वीरगतीने रक्ताने मिळविलेलं हे राज्य एका तहामध्ये असं जाताना शिवबाला काय वाटलं असेल, शिवरायांना काय वाटलं असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अनेक वीर धारातीर्थी पडून एक एक किल्ला हा प्रदेश शिवाजी महाराजांनी मिळविलेला होता आणि एका तहानिशी हे सगळं त्यांना द्यावं लागलेलं होतं. परंतु तरीही हार न मानता शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये, जेव्हा परिस्थिती प्रतिकूल आहे, आपल्या विरोधामध्ये आहे, त्यावेळेला लढत बसायचं नाही, भिंतीवर डोकं आपटून जीव द्यायचा नाही. एखादी मोठी उडी मारायची असेल तर 4 पावलं आधी मागं यावं लागतं. हीच भूमिका शिवाजी महाराजांनी या प्रसंगी स्वीकारली आणि मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर तह केला आणि हा पराभव पसवून पुन्हा मोठं स्वराज्य हे निर्माण करून दाखवलं. हा मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबरीचा संघर्षाचा, पुरंदरच्या वेढ्याचा हा जो काही प्रसंग आहे, हा प्रसंग इथं आपल्याला कथन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर तो आपण लाईक करावा, शेअर करून आपल्या इतर मित्रांच्यापर्यंत पाठवावं. आणि हे जे चॅनल आहे माझं, चंद्रकांत चव्हाण सोलापूर, हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण ते सबस्क्राईब करावं अशी विनंती आपणाला करतो आणि थांबतो. धन्यवाद.